आणि झारखंड नंतर आता दिल्लीमध्ये जाऊया। दिल्लीत एकीकडे संसदेत विरोधी पक्ष सरकारला त्राही भगवान करून सोडतंय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली। सुप्रिया सुळेंसह 8 खासदारांनी पंतप्रधानांशी अर्धा तास चर्चा केली। बैठकीमध्ये पवारांच्या ऊर्जेचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले। मतदारसंघातल्या समस्या, विकास प्रकल्प, पाऊस या मुद्द्यांवरती खासदारांनी चर्चा केल्याचं समजतंय। मात्र ही बैठक धोरणांसंदर्भात होती की राजकारणासंदर्भात होती, अशा पद्धतीचे प्रश्न येत असताना ती धोरणासंदर्भातच होती आणि राजकारणासंदर्भात नाही असंही खासदारांकडून ठासून सांगितलं जातंय। मतदारसंघ फेररचना विधेयक किंवा एनडीएमध्ये सहभागाबद्दल कोणतीही चर्चा बैठकीमध्ये झाली नाही असं खासदार अमोल कोल्हेंनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं। याशिवाय फुले दाम्पत्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावं अशी आग्रही मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली। एकीकडे शिंदेचे खासदार पंतप्रधानांची भेट घेऊन आल्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेनं टीकेची राळ उडवली होती। आता त्यांचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मात्र मोदींची भेट घेतल्यामुळे भुवया उंचावल्या गेल्या। पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची, मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीएमध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। मला असं वाटतं आपण जर या संदर्भात कोणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी भेटीचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर माननीय पंतप्रधानांना आम्ही महात्मा फुले पगडी आणि उपरणं ही भेट दिली आणि त्याचबरोबर राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ही भेट दिली। या प्रतीकांकडे जर आपण बघितलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीक आहेत। या प्रतीकांना घेऊनच माननीय पंतप्रधानांचा आम्ही या भेटीमध्ये सन्मानसुद्धा केलेला आहे। त्यामुळे या भेटीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही। या भेटीवरनं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे। पवार काय आणि राष्ट्रवादी काय त्यांचा अजेंडा त्यांनाच माहिती असं चव्हाण म्हणाले आणि त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। एक्झॅक्टली कोणाचं काय चाललेलं आहे, कोण कोणाला कशाकरता भेटतंय, सकृतदर्शनी ते सांगतात, काहीतरी कारण सांगतात, पण तो कशाकरता भेटतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा अशा भेटीगाठी होतात आणि ज्या भेटीगाठी उघड होतात त्या वेगळ्या आहेत, त्या गुप्त होतात त्या आपल्याला कोणालाच कळत नाहीत, त्याही होतात। मला आमचे जे सत्ता पक्षातले जे काही मित्रमंडळी जुने आहेत ते सांगतात की आम्ही हा पक्ष फोडणार, आम्ही उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला तसं आम्ही राष्ट्रवादी पण फोडणार असे हे लोक सांगतात आम्हाला। माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण साहेब फार मोठे नेते आहेत। त्यावेळेला काँग्रेसचे विचाराने महाविकास आघाडी म्हणून आम्ही व्यवस्थितपणे झालो असतो तर मला वाटतं महायुतीचं सरकारच आलं नसतं। मी मागच्या ह्याच्यावर जाणार नाही। मला वाटतं की पक्षाच्या भूमिकेतून ज्यावेळेस मत व्यक्त करत असताना वस्तुस्थिती माहिती घेऊन त्यांनी बोलली तर मला वाटतं योग्य होईल। आमच्या पक्षात काय अस्वस्थता आहे हे त्यांना कधी मला वाटतं माहीत पडलं मला माहीत नाही,